न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा। ड्रग्सला नो, भविष्याला हो, अहिल्यानगर पोलिसांचा थेट स्वॅग। नशामुक्त मोहिमेचा महाराष्ट्रात पहिला श्रीगणेशा। अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलातर्फे आयोजित अंमली पदार्थ विरोधी जनजागृती रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नशामुक्त भारत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत राज्यभरात सर्वात आधी अहिल्यानगर जिल्ह्यात या अभियानाची सुरुवात झाली। पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी रॅलीचे उद्घाटन केले। यावेळी युवा पिढीला अंमली पदार्थांच्या विळख्यातून वाचवून आदर्श समाज घडवण्यासाठी ही मोहीम आवश्यक असल्याचे विधान परिषद सभापती राम शिंदे म्हणाले। पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर रॅलीचा समारोप झाला। 3000हून अधिक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। 13 ते 19 वयोगटातील तरुणांना अंमली पदार्थांपासून दूर ठेवून संपूर्ण जिल्हा ड्रग फ्री करण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक मक्का सुदर्शन यांनी केले। कार्यक्रमास आमदार काशीनाथ दाते, आमदार विक्रम पाचपुते, जिल्हाधिकारी पंकज आशिया यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर। आपल्या देशाचे लाडके प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदीजी यांनी नशामुक्त अभियान, नशामुक्त भारताचं एक मोठं अभियान सुरू केलेलं आहे। देशामध्ये ते सुरुवात होत असताना राज्यामध्ये सुद्धा आपले लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी सुद्धा तशाच प्रकारचं अभियान आता राज्यभरामध्ये सुरू केलेलं आहे। मला वाटतं अहिल्यानगरमध्ये आपला पहिला जिल्हा आहे राज्यामध्ये अशा अभियानाला जिल्हा पातळीवर सुरुवात केलेली आहे। मी जिल्ह्यातील सर्व आमचे पोलीस अधीक्षक आणि प्रशासनाचे अभिनंदन करतो आणि आज नशामुक्त भारताची जी घोषणा, जे अभियान आदरणीय प्रधानमंत्र्यांनी सुरू केलं आहे, आज काळाची पावलं ओळखून अंमली पदार्थाचा जो प्रचंड प्रमाणामध्ये त्याचा बाजार होतोय, त्याचं लोक व्यसनाच्या अधीन जातात, त्यातून आता त्यांना मुक्त करायचं, लोक जागृती करून अधिकाधिक लोकांनी त्या अशा व्यसनातून बाजूला राहावं, त्यासाठी मला वाटतं अभियानाचे निश्चितपणे त्याची उपयुक्तता ठरणार आहे। दुसऱ्या टप्प्यामध्ये आपल्या अहिल्यानगरच्या प्रत्येक महाविद्यालयामध्ये जाऊन, शाळेमध्ये जाऊन काउन्सिलर्स नेमून मला वाटतं त्यामध्ये सुद्धा एक काउन्सिलिंग करण्याचं काम जिल्ह्याच्या वतीने मी आता करण्याचा निर्णय आज केलेला आहे। त्याची सुद्धा सुरुवात मी आता लगेच करणार आहे। अहिल्यानगर पोलीस दलाच्या माध्यमातून अंमली पदार्थ विरोधी जनजागृती मोहीम याची सुरुवात झालेली आहे। देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी आवाहन केलं। आव्हानाला अतिशय सकारात्मक प्रतिसाद देत राज्यातील सर्व राज्यात पहिल्यांदाच अहिल्यानगरमध्ये हे अभियान सुरू झालेले आहे। शेवटी समाज माध्यमामध्ये आणि समाजामध्ये एवढा सुळसुळाट या अंमली पदार्थाचा झालेला आहे आणि थेट देशाच्या पंतप्रधानांनी आवाहन केलं, राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आवाहन केलं, याच्यानंतर निश्चितच सर्वांची जबाबदारी बनते की अशा पद्धतीचे इनपुट्स आणि सर्व रिपोर्ट आल्याच्या नंतर शेवटी आपली भविष्यातील पिढी ही बिघडू नये, भविष्यातील पिढीच्या त्यांना वाईट सवयी लागू नये, त्याच्यापासून दूर राहिल्या पाहिजेत आणि त्याच्यामुळे ही चळवळ, ही मोहीम सर्वांनी मिळून हाती घेतल्याच्या नंतर निश्चितच आपल्या भविष्यातील आदर्श पिढी घडू शकते, त्यांचं भविष्य चांगल्या पद्धतीने होऊ शकतो। ते कुटुंबाचेच फक्त भविष्य नाहीये, तर ते आपल्या जिल्ह्याचं भविष्य, आपल्या राज्याचं भविष्य आणि आपल्या देशाचं देखील भविष्य आहे। आणि हे नवोदित कमी वयातले विद्यार्थी दशेमध्ये त्यांना कुठलीही उमज नसल्याने त्यांच्या ही बाब निदर्शनास आणून देणं आवश्यक आहे। त्यामुळं प्रशासनाने ही मोहीम हाती घेतलेली आहे आणि त्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीनं जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक एम सुदर्शन यांनी पुढाकार घेतला। सगळ्याच प्रशासनाने त्याला पाठिंबा दिलेला आहे। मला वाटतं जिल्ह्यामध्ये निश्चित स्वरूपामध्ये ही मोहीम यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही। नमस्कार, मी पहिल्यांदा सर्वांना खूप खूप आभार मानतो की आजच्या दिवशी आम्ही सकाळी 7:30 वाजेपासून आम्ही ड्रग फ्री अहिल्यानगरचा कार्यक्रम घेतलेला होता पोलीस मुख्यालयामध्ये। त्या अनुषंगाने मोर दॅन 3000 स्टुडंट्स आणि मेन मुख्यतः सभापती महोदय साहेब, पालकमंत्री साहेब, आमदार लोक आणि इतर डिपार्टमेंटचे सर्व प्रमुख या
कार्यक्रमाला हजर होऊन त्यांचा सक्सेस यशस्वी केलेला त्याबद्दल मी सर्वांना आभार मानतो. मुख्यतः या उपक्रमाचा मुख्य उद्देश माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी साहेब आणि मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे सुरुवात केलेलं आहे की नशामुक्त भारत, नशामुक्त महाराष्ट्र, तो त्यासाठी आम्ही आमच्यातर्फे तो असा कॉन्ट्रीब्युशन करत आहे की अहिल्यानगरला नशामुक्त करण्यासाठी ड्रग फ्री अहिल्यानगर म्हणून एक प्रोग्राम सुरू केलेला आहे. त्या अनुषंगाने सर्व म्हणजे पूर्ण देशाच्या भविष्यामध्ये जे युवा पिढीचा भविष्य आहे तो युवा पिढीला आम्ही टार्गेट केलेला आहे. तो युवा पिढी म्हणजे जे स्टुडंट जे टीनेजमध्ये आहे 13 वर्षापासून ते 19 वर्षापर्यंत जे स्टुडंट्स आहे तो त्यांना आम्ही आज प्रोग्रामला इन्व्हाइट केलेला आहे. ते स्वतःतून ते प्लेकार्ड्स बनवलेले आहे. ते अँटी ड्रगबद्दल जे कोटेशन्स आहे ते स्वतः बनवून हा रॅलीमध्ये सहभाग घेतलेला आहे. आणि या माध्यमातून म्हणजे या प्रोग्राम माध्यमातून सर्व अहिल्यानगर नागरिकांना मी आभार मानतो आणि विनंती पण करतो की तुम्ही तुमच्या घरीमध्ये जे युवा पिढी असते त्यांना नशामधून दूर राहावा आणि जे मोहल्लामध्ये आणि जे तालुका स्तरावर आणि पूर्ण जिल्ह्यामध्ये ते नशाला दूर करावे आणि पूर्ण जिल्ह्याला ड्रग फ्री म्हणून घोषित करावे. अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा.